नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे अशा या तडकत्या भडकत्या ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो, आम्ही आज पहिलीच राईड करतोय, बाईक राईड, आणि एक व्हील पण घेतले आणि सगळं आता दर्शन घेऊन आलेत, पाहू शकता. आणि हनुमंतरायाचं दर्शन घेतलं. चढव रे, हनुमंतरायाचं दर्शन घेतलं. तर निघूया, जास्त वेळ न घालवता आपण निघूया आता, कारण की आता 3:30 व्हायला आलेत. चला आता नक्कीच टाकू. तर मित्रांनो, दर्शन वगैरे घेतलंय, मी लांबूनच घेतलं कारण की बुट वगैरे घातलं. जाऊ दे, हनुमंतराया लक्ष असू दे, जय चढोबा. आणि आता आपण स्टार्ट करूया. सर्व रायडर आता रेडी टू रेस. आणि आम्ही एक गाडी घेतले, त्याची इच्छा होती गणपतीपुळेला माझी गाडी घेऊन जायची, पण त्याने गाडी घेतली आणि आम्ही सगळे बाईक घेतल्यात. पाहू शकता किती मजा चालू आहे. काय होईल ते तुम्हाला पुढे समजेलच. तर मित्रांनो, पाहू शकता काय झालंय. तर मी तर यांना बोललो का एकामागे राहा. तर पहिलीच राईड आहे, त्यामुळे आमचं जरा चुकामुक होते. पण आम्ही 2 जणही त्या मॅप फॉलो केला आहे, एक मागून एक पुढं, त्या मध्येच राहा अर्ध्यांनी असं बोललं, तरी पण ते फॉलो नाही करत. त्यामुळे त्या बोललो कंटिन्यू 50चा स्पीड घ्या ना, तर नाही ऐकत. बघूया आता कुठे आहेत. भले आता 50 किलोमीटर झाला आहे आमचा आत्ताशी. बघूया काय होतं ते, थांबा तुम्हाला समजेल. तर आता मागं जाऊ, नेटवर्क शोधू, त्यांना फोन करू, बघूया काय होतं आहे. तुम्हाला मस्त व्ह्यू दाखवतो, मस्त क्लासिक व्ह्यू असा मस्त वातावरणाचा गाडीसोबतचा. पण तो दाखवायला नाही भेटला, कारण की यांना कॉल करतानाच तो सीन निघून गेला. ठीक आहे, पुढे असं सीन भेटतील. चला मग. तर जस्ट आम्ही आता पेट्रोल पंपावर पोहोचलोय कोणत्या, तर पाहू शकता काय आता. पाहू शकता दादा बोलते आमची गाडी लावा, तर गाडी लावत नाही मित्रांनो. असं नसतं, माणसाला माणूस सपोर्ट करतो. तर एक फॉल्ट झाला जरा. मित्रांनो, आतापर्यंत आम्ही 100 किलोमीटर पार केलेलं आहे आणि वरती मस्त बघू शकता का सनसेट येत आहे आणि मस्तपैकी दृश्य कसं दिसतंय बघा. खूप भारी वाटतं मित्रांनो. रायडिंग पहिल्या वेळेस आलो आपण आणि खूप भारी वाटलं. हा तर मित्रांनो, 4 व्हीलर घेऊन तर बरेच फिरलो आम्ही, कुठे गेलोय. पण 2 व्हीलरची मजा ही वेगळीच आहे, कारण की प्रत्यक्षात जेव्हा जातोय ना तेव्हा समजतंय. थोडं कल लागते पाटणं वगैरे, अजून काय फील नाही झालं ते, पण ते नक्कीच फील होईल. पण तेवढीच मजा, उत्सुकता येते. एकामागे एक बाईक आणि 4 व्हीलरपेक्षा खूपच मजा येईल. नक्कीच मित्रांनो, आम्ही ट्राय करू पुढच्या वेळी कुठे जायचं. तर मित्रांनो, आता आम्ही जरा थोडं थांबलोय, जरा पॉवर बँक होती ते काढले. मोहितचा मोबाईल चार्जिंगला लावतो, कारण की त्यांनी माउंटला लावलं दोघांनी. हे दोघं पुढं असतात, मी त्याच्या मागे आहे. विषय हार्ड आहे मित्रांनो. जाऊ दिल्या वाहिनीला खर्च केला, पण त्याच्या कुठं दिला लागलं तो काय नाही. असं छोटे मोठे झटके भेटत असतात. एवढे मोठं करायचं तर थोडंफार काहीतरी गमवायलाच लागतं. तर आमचा रायडर आता एनर्जी ड्रिंक बनवत आहेत आणि पित आहेत. चला आपण पण पिऊन घेऊया. तर कसं वाटतं एक्सपिरियन्स? माझा हा दुसरा एक्सपिरियन्स आहे. हा गणपतीपुळे हा पहिला आहे. पण काय दृश्य, हवा वगैरे कशी वाटते, सनसेट वगैरे कसा वाटला तुला? तर रायडर सनसेट वगैरे कसा वाटला तुला?
एकच नंबर का? एकच नंबर. थोडेसे भावाची माहिती झाले माझ्या, करू आपण, काय नाही, ठीक आहे भावा. तर अजून मजा येईलच. चला. तर मित्रांनो एकदम भारी वाटतंय आणि बॅगी बेगी ठेवल्यात 4 व्हीलर मध्ये आणि डबा वगैरे काढू, डबा बिबा खाऊन घेऊ. आमचा टकलू राम बघू शकता, त्याने गणपतीला दर्शन घ्यायच्या आधी टकला गेलाय. तर हे बघ, तर खरंच सांगतो खूप अनुभव एकदम मस्त आहे. आणि असंच रोडच्या साईडला बसलोय खायला. इकडे असं मस्तपैकी दृश्य आणि मस्त टेकडी वगैरे, वातावरण पण मस्त गारे गारे. आता ऊन पण येत चाललंय, सूर्यदेव पण उगवलाय. आणि साजनला तर 4-5 भाकरी खायला लागतात. आधीच सुरुवात केली त्यांनी. त्याचा घास म्हणजे 2 घासांचा 1 घास त्यांचा. तर खाऊन घेऊ पहिले, जाम भारी वाटतं. हे काय सांग, चटणी, कसली सांग? सुकी चटणी खोबऱ्याची, शेंगदाण्याची. शेंगदाण्याची चटणी म्हणतोय. मग या असं म्हणतो म्हणून मग तुला कोणी नेत नाही काय? तर मित्रांनो पाहू शकता आम्ही आता पोहोचलोय दर्शन धबधब्यापाशी. आणि सध्या तरी आम्ही इकडे तिघे आहेत, आम्ही दोघे आणि मागे दोघे आहेत. आणि आता कशियडी धबधब्यातून आपण जाऊया, कसं वाटतं तुम्हाला सांगूया. आम्ही पहिल्यांदा जातोय, तुम्ही गेले असाल तर नक्कीच कमेंट करा मित्रांनो. बघूया काय होतंय ते कशियडी धबधब्यामध्ये प्रवेश केल्यानंतर. 100 मीटर हा बोगदा आहे आणि राईड करायला खूप मजा येते, एवढं मी सांगतो. तुम्ही पहिल्यांदा जात असाल तर खूप मजा येईल, दुसऱ्यांदा जात असाल तर अजून मजा येईल, रोज जायचं असेल तर रोज मजा येईल. पाहू शकता या मित्रांनो, पाहू शकता आता सर्व थांबलेले आहेत, आपली पब्लिक. आणि तिकडे आपली 4 व्हीलर पुढे गेलेली आहे आणि आता पेट्रोल टाकून घेतलंय, कारण की विषय खोल होतो. तर पेट्रोल टाकून घेऊया भावाच्या गाडीत. आहे तसं पेट्रोल, पण तो बोलतो टाकू. गाडीला टेन्शन नाही पलवायला, आणि पलवत नाही तो जास्त. तर विशाल, एक्सपिरियन्स कसा वाटतोय भावा? तर मित्रांनो आम्ही कमसे कम 10-12 पेट्रोल पंप शोधीत आलो. अजूनपर्यंत बोलता चिपळूण येईल, चिपळूण नंतर काय पेट्रोल पंप येतील. त्याच्यानंतर आम्हाला पॉवरचा पेट्रोल घेतला फायनली. पॉवरचा भेटल्यानंतर मोहित भाई खुश झाला. मला बोलतो साधा टाकायचा नाही 20वाला, पॉवरच टाकायचं बोलतो. किती हिट झाला मोबाईल पण डायरेक्ट मॅपला लावून. तर सध्या तरी आता आपण 2 बाईक फुल करूया. त्या 2 बाईक फुल आहेत आणि बघूया पुढचं काय होतं आहे, ते काय घडतं बिघडतं. तर काय घडलं मग अशी माहिती तुम्हाला. चला मित्रांनो, आम्ही आता येऊन पोचलो ज्या ठिकाणी, तिथे तुम्हाला पाहून अक्षरशः काटा मारेल अंगाला. कारण की ज्या राजाने आपल्याला भरपूर सारं काही दिलं, त्या राजाचं नाव म्हणजे छत्रपती संभाजी महाराज. आणि त्यांनाच इथे पकडण्यात आले होते. आणि पाहू शकता कर्णेश्वर देवस्थान आणि बाप्पाची इकडे सुंदर जुन्याकालीन मूर्ती आहे. आणि आपले सर्व रायडर्स आता हेल्मेट वगैरे उतरत आहेत आणि दर्शन घ्यायला रेडी होत आहेत. पाहू शकता किती जुन्याकालीन मंदिर आहे. आणि अक्षरशः मित्रांनो बघून आणि ते विचार करूनच खूप वाईट वाटतंय. तर सर्व आता दर्शन घेतीलच. तुम्हाला सर्व अजून काय माहिती वगैरे असेल तर दाखवतोच. चला आतमध्ये पण दाखवेल तुम्हाला. तर मित्रांनो आता बघू शकता पांडवकालीन श्री कर्णेश्वर मंदिर आहे. आणि सर्व आता फ्रेश वगैरे झालेत आणि दर्शन वगैरे घेऊन आपण निघायचे. आता दर्शन घ्यायला चाललोय.
तर मित्रांनो पाहू शकता महादेवाची पिंड, इकडे मस्त कोरीव काम. सगळ्यात नंतर ग्रुपला पाठवा. 5 मिनिटं लागतील. संगम आहे बघा जवळ बघा. तिथून खाली गेलात की पूल आहे, पुलाच्या डाव्या साईडला. मित्रांनो पाहू शकता बाबा वगैरे सर्व सांगतायत माहिती. असं बरं वाटतं कारण की हो मित्रांनो पाहू शकता हा मंदिर आणि ते बाबा वगैरे सर्व सांगतात. बरं वाटतं मित्रांनो असं, कारण की जुनं कालीन ऐकायला सांगणारे कमी असतात आणि ऐकणारे भरपूर असतात. तर आम्ही बाबांनी सांगितलं जे जे ऐकलं तुम्हाला नाही दाखवता आलं, आणि ती माहिती वगैरे तुम्हाला दाखविलच, ती शेअर केलीच व्हिडिओमध्ये. तर खूपच बरं वाटलं कारण की ज्या राजाने सर्वांना दिलं त्या राजाचं ऐकायला खूप भारी वाटलं मित्रांनो. आता बघूया इकडे काय काय अजून. माहित नाही ना काय काय बोलून पाय पाय परिस्थिती कुठे ते ठेवलं नमस्कार असं. सर्व देव सबका मालिक एक. ओम शिवाय पाहू शकता देवावरती किती प्रेम आहे. तारा होऊ दे लेकाला माझ्या वासराला. दिनेवर तुम्हाला गाडी चांगली होऊ दे. दर्शन वगैरे घेतलं तुम्ही, येऊन दर्शन घ्या. तर मित्रांनो पाहू शकता तुम्ही, वाचून घ्या. तर एवढं वाचायला आम्हाला टाईम नाही, म्हणजे तुम्हाला सांगायला आम्ही वाचून घेतो. तुम्ही व्हिडिओमध्ये स्टॉप करून पाहू शकता काय 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 काय. तर मित्रांनो पाहू शकता हा दृश्य. वन लाईफ बेबी चिल आउट. तर मित्रांनो हे बघा कसं इशारा करतोय, कारण की खुश झालाय. रूम भेटलाय पाहू शकता, कसं बंगल्यामध्ये रूम भेटलाय. तर मित्रांनो फ्रेश वगैरे झालं. आता केसांचा भुसकाट झालाय यांचा सगळ्यांचा झालाय. तर फोटो बिटो कुठं चालतोय. आता आपण काय करूया, तर स्विमिंग पूल वगैरे आता लाईट नाश्ता करूया, कारण की आपल्या जेवणाची वेळ निघून गेलेली आहे. 7 नंतर आपण काय खाऊया, कारण की आपण बेकार आहे हो, काय पण खातो गाववाली आहे. जादू तर आपण निघूया. रूम वगैरे भेटला बघू शकता. हॉटेल कृष्णा सी व्ह्यू डिलॅक्स मध्ये. तर जाऊया आपण आता काय ते नाश्ता वगैरे आणायला पोरांना सर्वांना. मित्रांनो आता आम्ही आलो स्विमिंग पूलवरती, जे की आमच्या रूमवरतीच अवेलेबल आहे सर्व्हिस, फक्त पेड सर्व्हिस आहे. आणि हा पाहू शकता. आणि ही पोरं भेटत होती, ही पोरं इकडे कुंभासा सगळी इथे. तर यांना धरू आपण. पाहू शकता आता ती निघते याच्यात ना, सगळी बोगद्यातला प्लॅन कसं काय चालू आहे. खालून दिसू का मित्रांनो, आता खालून दिसू
अरे चार पाडलं मस्ती चालू आहे मस्ती मध्ये पण तो इथनं घुसतो मी आणि जोरात धक्का देतो तर मित्रांनो चेंडूने मला मोबाईल पाडला मी पप्पाला सांगला तर मित्रांनो आता जोरात पाऊस पडत इथं परत वरून जाऊन आपण आता याला कान करून ठेवली मित्रांनो पाहू शकता इकडे गोंधळ चालू आहे यांचा तर मित्रांनो आता यांची वाटच लावून टाकू हे धावा मी पहिले जातो धावा सगळे बस रे हे गाडी चालू झाला गलपास मारलाय गलपास मारलाय लागून घेतलाय पाय टाक तर मित्रांनो ही गाडी आमची आता 5 झाली तिकीट कोणी कोणी जाणार माहित नाही तिकीट आहे तर मित्रांनो आम्ही एक गुफा शोधायला लागले नको थांब मित्रांनो पाहू शकता इथं गाडी बसलेली आहे मित्रांनो पाहू शकता काय ना काय वांडरगिरी करतात आता यांची वांडरगिरी मी काढतो बाहेर विचार पाऊस आला आणि अशा तऱ्हेने सर्व मुलींना मंडळी पण मजा करत आहेत आणि आमची बघा आणि संख्या 4 याला उलटा पण उलटा
पाठवलाय पण का पण गालन बघा गालन बघा गालन बघा अरे अरे रे 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 देवा मित्रांनो आता आम्ही बसलोय रूम मध्ये आणि इथं मस्ती चालू आहे. स्विमिंग पूल वरून आलोय आणि नाक भरलाय बोलताना आवाज पण असा येतो. मस्ती चालू आहे ज्याची त्याची मस्ती चालू आहे. आता बघूया कुठे जायचं ते प्लॅन नाही ठरला. तर मित्रांनो आम्ही आता जेवायला बसले पाहू शकता आणि आज आमच्या रूमच्या खालीच हॉटेल आहे आणि तिकडे त्याही नॉनव्हेज इकडे व्हेज आहे. खूप असं मस्त असं जेवण आहे तर जेवून घेतो आहे. आता आम्ही बिर्याणी मागवले कारण की आम्ही व्हेज खातो आहे आणि त्याही सर्वांनी नॉनव्हेज मागवलं आहे. मग दाखवतो तिकडे माझं खाऊन झाल्यानंतर ते कसं खातात. ढेकर पण एवढं भारी येतो आहे कारण की जेवलो मस्त मजबूत. झोपलेलो मी आता उठलो. ठीक आहे चला दाखवतो तुम्हाला पुढे.